लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम या मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या। मतदान केंद्रांवरती मोबाईल वापरण्यावरून वनराई पोलिसांनी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात जे तक्रारदार होते हिंदू समाज पार्टीचे ते आपल्यासोबत भरत शाह आहेत। साहेब काय सांगाल, 4 जून रोजी मतदान ज्यावेळी काउंटिंग सुरू होतं त्यावेळी तुम्ही स्वतः तिकडे होतात, काय नेमकं तिकडे तुम्ही पाहिलं? 2 वाजेचे नंतर त्यांची मुलगी वायकर साहेबांची मुलगी प्रज्ञा जे ॲडव्होकेट आहे आणि त्यांच्या मेवना तो बरोबर वायकर साहेबांची मोबाईल घेऊन वार्ता करत होते। ते काउंटिंग सेंटर ते आतमध्ये त्यांनी बरोबर मेसेज पाठवत होते आणि 2-3 वेळा मी त्यांची मुलगीला बघितला, वॉच करत होतो मी की ते आता ते मुलगी असून मी त्यांच्या नजीक नाही गेलो। पण त्यांनी जेव्हा त्यांचे मामाला म्हणजे वायकर साहेबांचे मेवणीला जेव्हा फोन ट्रान्सफर दिला तेव्हा मी त्यांना धरला आणि त्यांना मी घेऊन आरो मॅडमकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, मी आणि अरोरा साहेब होते आणि त्यांना बोललं की आतमध्ये मोबाईल आला कसा काय, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आतमध्ये पोलीस येणार नाही, तुम्ही बाहेर घेऊन जावा। त्यांच्या माणसासोबत आम्हाला पाठवला आणि ते आम्ही त्यांच्या कंट्रोल रूमला आम्ही घेऊन गेले। त्याच्यानंतर त्यांनी पोलीस 3 तास आम्हाला घालवले तिथे। त्याच्यानंतर 2 तास आम्ही पोलीस स्टेशन म्हणजे टोटल 5 तास आम्हाला बसवले, तरीसुद्धा ते त्यांची मुलगीचं नाव पण आमची अर्जीमध्ये परत बोलत होते, तरीसुद्धा त्यांनी टाकलेला नाही आहे। हा नेमका फोन जे पंडिलकर वापरत होते हा नेमका कुणाचा होता? त्या फोनवरून नेमकं किती जणांनी बाहेर फोन करण्यात आले होते याचा काही तपशील आपण दिला आहे का? त्यांची मुलगीने वायकर साहेबाला त्यांच्या सोबतच वार्ता करत होते। वायकर साहेबांचाच फोन येत होता परत। आता कोणाचा फोन आहे ते आम्हाला अजूनसुद्धा कळत नाही आहे की कोणाचा आहे, कारण की आम्ही कुठलीही इन्क्वायरी केली नाही। आम्ही तर त्यांच्या हातात होला होता आणि ते वापरत होते तेव्हाच आम्ही धरलेला आहे बाकायदा। तेव्हा जेव्हा वापरत होते तेव्हा धरून गेलेलं आम्ही तिथे पोलीस आरो मॅडमकडे घेऊन गेलो। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो, ते FIR घ्यायला तयारच नव्हते, अर्जी घ्यायला तयार नव्हते। आम्ही सांगितलं तसं पण त्यांनी लिहिलेलं नाही आहे। दोघं ते वापरत होते फोन, तरीसुद्धा त्या मेवलेचं नाव लिहिला पण त्यांची मुलगीचं नाव लिहायला तयार नाही, अजूनपर्यंत नाही लिहिला। अजूनपर्यंत त्यांनी पण आपल्या तक्रारीमध्ये ते दिलं होतं का? आम्ही केव्हा कधी 3 से 4 वेळा आम्ही सांगितलं की त्यांची मुलगी पण ते यूज करत होते फोन, तरीसुद्धा त्यांनी याच्यामध्ये आम्ही बोलले ना तरी ते ऐकायला तयारच नव्हते, बिलकुल ऐकायला तयार नव्हते। पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला 5 तास बसवला तरीसुद्धा ते FIR घेतली नाही, फक्त अर्जी घेतलेली आहे। त्यांच्यानंतर 10 दिवस झाले तेव्हापर्यंत आणि आम्ही आरो मॅडमकडे गेलो होतो त्या काळामध्ये की आता आम्हाला काय करायचं, तर आरो मॅडमनी सांगितलं की आमचा विषय संपलेला आहे, आता जे पण काय करणार आहे ते पोलीस स्टेशनमध्ये करणार आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर इन्चार्ज जो आहे त्यांनी सुट्टी घेतली। आत्ताच का सुट्टी घेतली? 4 दिवस सुट्टी। आज पण आम्ही गेलो होतो, आज पण त्यांनी सुट्टी घेतली। म्हणजे FIR झाली, FIR कोणाच्या नावावर झाली, आम्ही तक्रारदार आहे आणि आमची FIR न घेता तहसीलदारची FIR गेली। जेव्हा आम्ही मॅडमकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की आता आमचा रोल संपलेला आहे, आता पोलीस गेलं, तर आता आमच्यामध्ये FIR घ्यायला तहसीलदार कुठून आला ते आम्हाला काही कळतच नाही, काय चाललं आहे, काय गोंधळ चालली। अजूनपर्यंत मॅनेज करायचे त्यांची जे आहे की या केसला कसा काय लो करून यंदा संपवायला ते लोक करत रहे। मगाशी आपण एक आरोप केला होता की पोलिसांनी गुन्हा नोंदवताना किंवा ज्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळी मोबाईल ताब्यात घ्यायला उशीर केला होता, त्या संदर्भात काय सांगाल? आम्ही 2 वेळा सांगितलं की हे मोबाईल जे तुमच्या हातामध्ये दिलेला आहे त्याला सील करा, त्यांनी सील न करता साईडवर ठेवला। ते मोबाईल चालू होता, वायकर साहेबाचा पण फोन येत होता, आम्ही बघत होते, तेव्हासुद्धा त्यांनी आमची नोंद घेतलेली नाही आणि ते मोबाईल 2 दिवस झाले बदली झालेला आहे आम्हाला कळलं आहे। अजूनपर्यंत आम्ही काही इन्क्वायरी ज्यापर्यंत संपवत नाही त्यापर्यंत आम्ही आरोप कोणावर करत नाही, पण आम्हाला हे कळलेलं आहे बाहेरून की मोबाईल बदली झालेला आहे। दुसरा आम्ही CCTV फुटेज मागितला अजूनपर्यंत आम्हाला भेटला नाही आहे।
पोलिसांनी पंडिलकर यांचा जबाब नोंदवला आहे. पंडिलकरांचं असं म्हणणं आहे जबाबामध्ये की आम्ही कुणाशी बोलत नव्हतो, तर आम्ही आमची गाडी जी पार्किंगमध्ये होती आम्ही आमच्या ड्रायव्हरला बोलवत होतो. या व्यतिरिक्त मी कुठलंही संभाषण केलं नसल्याचं ते जबाबात म्हणतायत पोलिसांच्या. बघा आता आहे ना, एक रिकनेक्टर येतात, ते तुम्हाला पण माहीत असेल की तिथे मोबाईल कुठला चालू आहे, कुठला नंबर चालू आहे, कोणाची वार्ता करत होते, ते रिपोर्ट सगळे येतात. आज आमची जे सॉफ्टवेअरची आहे ना ते लई पुढे गेलेली आहे. तो रिपोर्ट पण मागवा ना, का मागत नाही? कोणाचा फोन होता, कोणाची वार्ता करत होते, सगळे येणार आहे की पोलीस कुठेतरी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का, दबावाखाली काम करतायत असं वाटतंय? 100% ते दबावायचे आणि ते वाचवण्यासाठी हे कलम जे लावलेली आहे ना ते पण खोटी आहे. आम्ही म्हणतोय ते आता हे देशद्रोहीचा केस आम्हाला वाटतोय आणि आम्ही सांगितलं, तो पण कलम आमच्या ॲडव्होकेटनी पण सांगितला की हे कलम लावली पाहिजे, तरीसुद्धा त्यांनी कलम न लावता आणि तहसीलदारचा FIR घेतला. आम्ही अर्जदार आहो, आम्ही कंप्लेनर आहो, आमची FIR न घेता ते तहसीलदारची FIR घेतली आणि त्याच्यामध्ये आम्हाला फक्त विटनेस म्हणूनच नमूद केला. हे कुठला प्रकार आहे? वाचवण्यासाठी जे सगळं चाललेलं आहे, अजून मॅनेज करताय, अजून मॅनेज चालू आहे. कुठे याला थांबवा, हे पब्लिका पण मी सांगतो, गृह मंत्रालय पण सांगतो आणि आजचा हे पण दुसरा प्रकार पण आम्हाला तुम्हाला सांगतो की आमच्यावर वॉच चालू आहे, आमच्या जीवाचा धोका आहे, आमच्या परिवाराला पण धोका आहे. आता आम्हाला ते बाहेरून आमचे माणसांनी सांगितलं आहे की सांभाळून बाहेर निघा. आपल्याला कुठला असा धमकीचा फोन आलाय का? दबाव तंत्राचा वापर झाल्या संदर्भात काही पत्र आलं आहे का, किंवा कुणी अप्रत्यक्ष येऊन आपल्याला धमकी दिली आहे का? अजूनपर्यंत प्रत्यक्ष कोणी आलेलं नाही आहे. आले तर आम्ही आणखी एक FIR टाकू. आम्ही घाबरत नाही, आम्हाला न्याय हवे. आम्ही घाबरत असते तर आता येपर्यंत पोहोचलं नसते आम्ही. बरोबर. पण ज्या पद्धतीने आता पोलिसांनी तर गुन्हा नोंदवलेला आहे, महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण तक्रारदार नाही आहात, तर त्या संदर्भात आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहात का? निवडणूक आयोगाकडे या संदर्भात काही तक्रार करणार आहात का? आणि करणार असाल तर काय नेमकी निवडणूक आयोगाकडे आपली तक्रार असणार आहे? आम्ही ऑनलाईन FIR न घेता, आमची FIR न घेता आम्ही ऑनलाईन कालच आम्ही एक ऑनलाईन कंप्लेंट दिलेली आहे. त्याच्यावर 2-4 दिवस आम्ही बघणार आहे. त्याच्यानंतर आम्ही न्यायालयाकडे जाऊ आणि तिथे आमच्या नाही ऐकला तर सुप्रीम कोर्टमध्ये पण जाऊ आणि याची नोंद आम्ही CP मध्ये पण टाकलेली आहे. आणि याचा एक ट्विट आम्ही वडाप्रधान आणि ते आमचे काय बोलताय सगळेला आम्ही टाकलेली आहे. वरती निवडणूक आयोगाला पाठवली आहे आणि ते सही करताय ना, ते काय बोलताय आपल्याला, ठीक आहे, सगळेला आम्ही टाकलेली आहे आणि आम्ही अजून पण सोडणार नाही आहे. जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही पाठीमागे हटणार नाही आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर भरत शहा यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. एकूणच दबावाचं राजकारण हे त्यांच्या बाबतीत होताना पाहायला मिळत आहे. दबाव त्यांच्यावर देखील टाकला जातो आहे. तर दुसरीकडे म्हणजे पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवरती देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. FIR मध्ये जी नावं अपेक्षित होती ती देखील नसल्याचं, त्याचबरोबर फोन, जो मोबाईल फोन आहे ज्यावरनं हा संवाद चालू होता, हा फोन देखील बदली झाल्याचा आरोप त्यांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे. अजित शिवतरकर सह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.